नमस्कार मंडळी. आता आलोय मार्केटहून आणि मार्केटहून आल्यानंतर पहिले लागते भूक. आज पण लेट झालं कारण की सीझनचं काम आहे, तुम्हाला माहिती आहे. तर आलो, हातपाय धुतले, फ्रेश वगैरे झालो, आधी डायरेक्ट आता बसलोय जेवायला. जेवायला बसलो म्हणजे पहिले सगळ्यात पहिले काय आणलं माहिती का? पहिले आणली भेळ, दुसरं घेतला ताक आणि तिसरं आहे आपल्या आवडीची भाजी काळा मसाला. काळा मसाला राहिला का आपलं एकदम पोट भरून जेवण राहतं. म्हणजे मला लय आवडतं काळा मसाला. त्याच्यामध्ये भात वगैरे पण आहे बघा, राईस पण आहे, तो कालचा भात आहे गरम केलेला. अजून काय आहे, कांदा आणि ही सगळ्यात आवडीची भेळ. भेळ म्हणजे मस्त लागते. आणि सगळे जेवायला बसले, कोमल बी बसली, पप्पा बसले. त्यांना ना जेवायला असं हे नाही, लगेच टपाटप टपाटप बसून जाता. आपलं कसं आहे, पहिले व्लॉग काढायला नंतर जेवायला बसायचं. अच्छा, जेवायला भेळ वातडी होती मम्मी लगेच. लगेच होतंय. लगेच वातडी होती. मी पटापट खातो, वातडी होती. चला तुम्हाला नंतर दाखवतो, आता मी जेवण करतो. चलो, आता जेवण वगैरे झालेलं आहे. आणि जेवण झाल्यानंतर म्हणजे यांनी सकाळपासून आहे ना या बायांना घरी ना असं वाटतं मला काही काम नसतं काय काय माहिती. कारण की आज आहे ना यांनी घर आवरायला काढलंय. आता थोडी तिची तयारी करावं लागेल ना, कारण की आता पाहुणे येतील सगळे, मग आपलं घरच पाहणार आहे पाहुणे. अरे तुम्ही इथं घाण नाही, इथं स्वच्छता नाही केली. अरे इथं घाण आहे, इथं स्वच्छता नाही केली. अरे इथं घाण आहे, इथं स्वच्छता नाही केली. आता लोक पाहुणे आता सगळी घाणच पाहणार आहे घरामध्ये. पाहुणे आल्यानंतर पहिले घराची स्वच्छता करायची आहे. ते काय माहिती का, घराची स्वच्छता केली का मग मी पार्लर मध्ये जाऊन येऊ बस. हा का? मनाच्या चोपडी? समाधानासाठी आम्ही तेवढं करून मग 10 लेअर चोपडून देतो ना मी घरच्या घरी, मेकअप करी देतो ना. हा, नका घरीच मेकअप करून देतो ना तुम्हाला. मग कष्ट करून देऊ नको का बरं? मग का बरं लेअर काढायला जाता का? हा इकडे पाय, असं लेअर काढू का? काढून दिला लागताय ना माझ्या चेहऱ्यावर पुढे होतील ना नख लागल्यावर. असे नख नाही लावायचे, चेहरा खराब होतो त्याच्याने. हे घरचे लय अवघड काम आहे. म्हणजे आता पहा, पहिले ना मागचे 2 रूम आहे ना ते आवरायला काढले. तर आता आम्ही दोघं तर थकून आलो, मी आणि पप्पा. आणि दिदी बसल्या बसल्या दुसऱ्याला थकवती, दिदी थकली नाही. तर आता आम्हाला दुपारचं राहतो, झोपायचा टाइम राहतो. तर आम्ही विचार केला आम्हाला झोपायला कुठं. तर पप्पांनी पण आत्ताच जागा सांभाळून घेतली. इथं वाले इथं बॅग वगैरे पाय, हे सामान पावर का, इथं पसारा पसारा. आणि जर माग जर गेलं ना तर माग पा सरगे, तर मधला रूम मध्ये कपड्याचा पसारा. कपडे कपडे तर काही वाळतच नाही भो. आणि आम्ही मार्केटहून येतो, कमीत कमी मला आहे ना दिवसाला किती कपडे लागतात कोमल मला? तुम्हाला 3 टी शर्ट 2 पॅन्ट. तीन टी शर्ट 2 पॅन्ट लागतं का? पा 3 टी शर्ट 2 पॅन्ट लागून जातात, कारण की सगळं ड्रेस वगैरे खराब होऊन जातात. आणि इथं पहा आता पुरा खाली खाली हा रे, पुरा खाली खाली. आणि हा आता इथं बी ना सगळं सामान येणार आहे. आणि आता आम्हाला झोपायला हे नाही, जागा नाही, म्हणून मग मी खाटवर झोपणार आहे आता. चालेल ना मम्मी? मी खाट टाकून झोपतो आता, मी खाटवर झोपतो म्हटलं. चालेल ना? नाही मी तुला काय बोललो, मी काहीच करणार नाही म्हणून. काय ठेवायचं वर? या 2 कॅरी बॅग गोदड यांच्या बदली टाकायला तर किती जेवत येते. हा ना, ते खाट टाकायचं म्हटलं ते गोणे पाया सगळ्या ह्या बा, हा एवढा जेवढा होई ना सगळं आता फेकून देणार आहे. चालेल ना? नाही, तो सामानवर ठेवायचा आहे. मला सांग, लोक तुला पाहायला येणार आहे का घर पाहायला येणार आहे? हा, ते म्हणता की बाळाला स्वच्छ नको, धूळ नको, हे नको. हे फक्त बोलण्याचे काम. मग एक काम करतो ना, आता स्वच्छता करी घ्या, महिना झाला का त्याला डायरेक्ट मातीवर लोळी टाकतो मी. जन्म झाला का असंच मातीत घाली त्याला पुरा. चालेल ना? जन्म झाला का मास्क घालून द्यायचं. लय डोक्याला ताण आहे भोजन आलं. आपला कोपरगाव आहे, यांना सांगा कोपरगाव मध्ये धूळ किती, यांना सांगा किती का स्वच्छता करा ना. कोपरगाव म्हटलं नुसतं बस एवढंच येतं, पैसे गायचे कामा एवढंच येतं, बाकी काही येत नाही. चलो आता आपण जातो, थोडं काम बिम करतो, नंतर झोपून घेतो आता आपण मस्त. चलो, सामान आता आहे ना इथं पडेलच सगळे कपडे, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं. आणि ही काय आली माहिती का, तुरु तुरु चुपचाप चुपचाप पावलांनी आली आणि इथून आज सामान उचलला आणि इकडे जात होती बरं का या साईडला. मग मी तिला इथं बोललो, म्हटलं माझ्या रूम मध्ये नको टाकू बरं का, तर काहीच बोलली नाही. आणि जे माग कपडे टाकून दिले, हे पुन्हा इथं माग कपडे टाकून दिले माझ्या जागेवर.
आणि इकडे येऊन चुपचाप झोपून राहिली. हा आता तुमच्या दोघांच्या माहितीसाठी सांगते आम्हाला दोघं रूम आवरायचे म्हणून दोघं रूम मध्ये कोणाला झोपता येणार नाहीये. मग आता पुढे झोपायचं पुढे आईला adjust खाली झोपून टाकू. तुम्ही तिघं कसे येऊन झोपा. मी खाटवर पप्पांनी जागा सांभाळली आता तुम्ही दोघं बघा खाटेवर झोपायचं खाली झोपायचं का बाहेर जायचं. पप्पा मस्त. आणि तू तुरु 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 चुपचाप आली आणि इथं येऊन झोपून गेली. नाही रे मला कसं तरी होतंय. काय कसं तरी होत आहे. मला त्रास होतोय. दाब इकडं. तो तोंडा केवढा जाड आहे. जाड आहे एवढं क्लोजअप लावून मग जाड आहे तर जाडच म्हणणार आहे ना. बरोबर आहे का रे. पप्पांनी मस्त जागा पकडून घेतली आहे. आता खाटवर जर ती झोपत मग मला खाली झोपावं लागेल. पप्पा मी काय म्हणते नुसती टीव्ही पाहता नुसती टीव्ही पाहता. घेतोय का घरात तू? आमचा ऍलेक्स बिचारा बाहेर आहे. ऍलेक्स आता ऍलेक्सला बी जागा पाहिजे का. ऍलेक्स पावर का ऍलेक्स का बरं तोंड उतरलं. का बरं विनाकारण तोंड उतरलं. का बरं. चल तू मध्ये येतो चल. आता झोपेतून उठलोय आणि यांचं आहे ना काही काही चालूच राहतं बरं का. घर एवढ्या वेळेचं म्हणजे झोपेल होतो त्याच्यामध्ये नुसती कलकल कलकल एवढा कलकल. आणि ते पप्पा कॉलवर बोलायला लागले का डायरेक्ट म्हणजे जर गावातून जर बोलत असते ना तरी करावं आवाज येतो. एवढा आवाज आहे पप्पाचा. डायरेक्ट भांडणच करत असं वाटतं कॉलवर. आणि तो ॲलेक्स तो तर एवढा बधी रे नुसता बाबा बाबा 10 मिनिटं झाले तरी असा बाबा करून ठेवला होता ना. झोपत लागली नाही उठून गेलो. आणि इथं आता केलेले पोहे कोणी गेले कोमल दिदीने. दीदींनी केली. दोनों वीर युद्ध में कहना क्या चाहते हो. कहीं ना क्या जो तुम समझने वाले हो वही. तू समजला ना. समजला ना तुला. समजलं ना मला समजलं ना. समजलं ना. घ्या पोहे खाऊन. दे पोहे दे. कसे झाले चांगले की चांगले आहे. तू तर केलंय मग चांगलेच लागणार आहे. किती याद पडला ते स्वयंपाकला. तुला काय वाटतं इथं नुसती बसते का रे माझी पोरगी. मग दुकानात काढते. काय पोटा. दीदी तुम्ही सगळ्यात तुमच्या मागाच टाकून दिला का. हो कारण की दिजन तो पटत नाही ना म्हणून मग मी तर म्हणजे बरोबर 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 बरोबर. काय झालं बाई तिच्या हात किती होती. बोलव का. 27 मार्च तारीख सुद्धा चांगली आहे. बर का ऐक ना. 27 मार्च 4. बर का आता आहे ना विषय चालू होता लग्नाचा कोणाच तरी. तर मग म्हणे आपल्याला नाचायला तरी भेटेल म्हणे चांगलं आहे म्हणे. मग म्हटलं तू नाचणार आहे का. तर ती हा मग नाचणार आहे ना. कोमलचं नाचतं दाखव का. ए बघा ए बाय हे बघ हे बघ असं जरा हो, कोमल हे बघा. कोमल एवढी हाईटला समजून घ्या म्हणजे तुम्ही गोष्टी आहे जरा. पण कोमलचं नाचतं बघा का. डायरेक्ट म्हणजे एवढी तर हाईट टाक एवढी होऊन जाते नाचताना. काय माहिती का दीदी ज्याला नाचता येत ना तर दुसऱ्यांच्या नाचताना नाव ठेवतो. नाचत्या येईन अंगण वाकडं म्हणजे मग तसंच तुमचं आहे. आपला नाहीये मी नाचत काय नाचायला का. पण नाचणं म्हणतात. सुताने नाही पण कोमल चांगला नाचते बर का. बायको आहे म्हणून असं नाही. नाही लागू देत आई जेवण गिफ्ट. कोमल खरंच चांगलं नाचते बर का. कोमल नाचते जा. कोमल नाचते ना तू. खानदेश बुवा नाचते कोमल नाचते. हा खानदेशान सोबत यांनी कोणीच हे नाही करू काय शकत काय डान्सच्या बाबतीत. काय आपण कॉम्पिटिशन लावू नाही शकत. खानदेशी सोबत का. मग आपण काय आपण बी खानदेशी पण आपण किती वर्ष झाले इथं येऊन. भरपूर वर्ष झाले. ते आले ते काय म्हणतात? बोल काय म्हणे, काय इतनी खुशी इतनी खुशी. खरंच खानदेशी सोबत कोणीच कॉम्पिटिशन करू शकत नाही. शंकर पाया हे शंकर. माल पॅकिंग साठी आलेलो आहे आणि माल जास्त आहे. माल जास्त राहिला का थोडं लवकर यावं लागतं माल पॅक करायला. तर बघा तुम्हाला दाखवतो आता. हे बघा झेंडू आहे हा सगळा. तिकडं शेवंती माग गुलाब लागेल. गुलाब आहे सगळं.
आता हा सगळं गावानुसार पॅक करायचा माल. मालची क्वालिटी एक नंबर, एक नंबर. आणि दर्शन कोण दिलेले काय बिस्किट देऊ का तुला? बिस्किट देऊ. पाऊस सुरुवात झाली हो, पाऊस आला. पाणी पडतंय. चला का तुला घेऊ? चलो चलो. मी बाहेर पार्सल टाकायला गेलो होतो, पार्सल टाकून आलो. कोमलचा मला कॉल आला. मी म्हटलं बापरे का बरं कॉल आला? मी म्हटलं जेवायसाठी आला असन. म्हटलं काय काम आहे? म्हणे दरवाजामध्ये ती पाल पडली म्हणे, तर तिला उचलून घ्या म्हणे. आणि तू काय करते? काय चल, नाही चल का बरं नाही? नाही ना प्लीज, नाही ना प्लीज 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 नाही. काय झालं एवढं? नाही हो, ती कशी पडलेली ते तर बघा. माझी नाही. इकडे मी कशी? अरे येतं घरी, अरे येतं घरी उलटी पडली ती. उलटी पडली तर मला ते सांगते तिला उचलून. येतं घरी पाल अशी कशी पडली? दारू बिरू पिली काय ती काय म्हणती? तुम्ही मा आहे आहो तिला आता प्लीज काय प्लीज मला घाबरव. यावा नको करू चाल. मी नाही नाही ना please. एवढी घाबरती? हो मला आहे ना किळस येते तिला बघितलं. पत्कीरच काय? नाही मला नाही आवडत, नाही आवडत मला. चल लवकर. नाही ना मग रडशील का? मी रडशील? खरं मग रडलं. रड. तुम्ही आले नसते ना, मी ऐका ना, तुम्ही आले नसते नाही ना. तू जर रडली तर मी तिला उचलं, नाही नाही तर ना रड. प्लीज रड लवकर मग. रड माझ्यासाठी रड, Please. माझ्यासाठी रड. प्लीज. डोळे दाखव, माझ्यासाठी रड. नाही ना, नाही ना. डोळे दाखव, डोळे दाखव, डोळे दाखव एकदा. इकडं इकडं थांबत खरी, असे थांबणार. अरे कसे चॉकलेट डोळे, चॉकलेट डोळे लोकं माझं. घाबरतील असे डोळे. नाही रे एवढं close up उघड येतं. एकदा, उघड. रडती का? रडती का? जा ना. ऍक्टिंग नको करू, ऍक्टिंग नाही करत. पुरा रड तू पाहिले. नाही मी रडणार नाही. आज कोमलला रडूनच सोडू. कोमलचं प्लीज हे बघा प्लीज. मला माहिती तू काम काढून घेते फक्त प्लीज प्लीज बोलून. चल नाही ना, काय नाही ना, चल लवकर. नाही ना. मी ऐक अरे पाय कशी ती पाहिजे नाही, मी ऐक ना आवाज तिला ऐकून. दे दादा रडते. चल आपण पालूच तो आता. कापड नको मी ना तुम्हाला कापड सुकडी सगळं देते. मी बेडरूम काय करते? कापड सुपली सगळं देते, बेडरूमच जाते. पायी घाबरगुंडी वा किती घाबरती पा. चला आपण पालूच तो. चला बाबा काय झालं? कसे झालं? पप्पांनी ना हे मम्मीसाठी केलंय बर का, मम्मीसाठी. काय केलं? कधीच करत नाही ना. पप्पा कधीच करत नाही म्हणे. मला वाटलं पप्पांसाठी करताय. हा. मम्मी आली म्हणे मी तुझ्यासाठी हे करून ठेवलं म्हणे. म्हणलं मम्मीसाठी? म्हणे हा मम्मीसाठी. ते पाय काय केलंय. पप्पा ओ पप्पा एवढे बारीक बारीक पाच चुकल्या लावताय चुकल्या. ते का बरं केलं? आज ते मम्मी हे का बरं केलं तुला सांगू का? कारण की हे जे केळ आहे ना हे पप्पा हे पायाला लागलं होतं म्हणून ते ना खराब झालेलं होतं. मग कोण काही मम्मीला खाऊ घालून दे. कवर काय झालं? कवर खरं झालं, खरं झालं, एकदम खरं झालं. खरंच नाही. माझी इथं गाणी. मम्मी तू खाणार आहे ना आता? खरं ना व्हिडिओ मध्ये एक घास मम्मी व्हिडिओ मध्ये एक घास. लय प्रेम प्रेम वस्तू चाललंय टाकीच्या वर वस्तू चाललंय प्रेम. कुल्फी खाऊन घेतली मम्मीला न सांगता. मम्मी काय बोलली माहिती का? मम्मी आली होती म्हणजे आईस्क्रीम खायचं नाही. थांबा थांबा ऐका, आईस्क्रीम खायचं नाही. तर मी काय बोललो, म्हटलं पार्सल आहे ना वर ठेवून देऊ गाडीमध्ये. मग पप्पा म्हणे हा म्हणे एवढं ठेवून देऊ म्हणे. मग मम्मी बिचारी पप्पांसाठी थांबली, आमच्यासाठी सगळ्यांसाठी थांबली. मी थांबेल बरं का, मी खायला नाही अजूनपर्यंत. पप्पा गेले एकटे आईस्क्रीम खाल्ले निघून गेले आणि आम्हाला सांगितलं नाही. आणि आत्ता आले मम्मी आणि आम्हाला आईस्क्रीम खायची होती म्हणे असं तसं. पप्पा काय म्हणता मग जाऊन खाऊन यायचं ना. मी माझ्या एकटा खाऊन आलो म्हणे. म्हणजे पप्पा असे पप्पा ओ पप्पा बदनामी होती का व्हिडिओ मध्ये? राग येतोय पप्पाला. मला राग येतोय.
कधी आयुष मेडिकल बंद झालं का तिचं औषध विचारलं प्रोटीन पावडर हा? उद्या सकाळी सकाळी काय करते गं मी पी खाते काय जायच्या मग शेवटचा दिवस उरले आता खाडी नाही सांगितले मला. तू चाल मी आलो